नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो. तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 6 ऑक्टोबर वार सोमवार आणि उद्या आलेली आहे कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ 6 ऑक्टोबरला दुपारी 12:26 होणार आहे आणि समाप्ती 7 ऑक्टोबरला सकाळी 9:17 होणार आहे. म्हणून कोजागिरी पौर्णिमा ही आपल्याला 6 ऑक्टोबरला म्हणजे सोमवारी उद्या साजरी करायची आहे. कोजागिरी पौर्णिमेला आपण ज्या काही सेवा करणार आहोत, जे काही उपाय करणार आहोत, सत्यनारायण पूजा, हे सर्व काही आपल्याला उद्या 6 ऑक्टोबरला म्हणजे सोमवारी करायचं आहे. कारण 6 ऑक्टोबरला संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ही पौर्णिमा तिथी असणार आहे. म्हणून सर्व सेवा आपल्याला 6 ऑक्टोबरलाच करायच्या आहेत. कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते. कारण याच दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता. समुद्र मंथनातून माता लक्ष्मी बाहेर आली होती आणि म्हणून लक्ष्मीचा जन्मदिवस म्हणून कोजागिरी पौर्णिमा जी आहे ती साजरी केली जाते. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते. प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे वेगळं असतं. या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा आपल्या 16 कलांनी परिपूर्ण असतो आणि चंद्रप्रकाशामध्ये अमृताचा वर्षाव होत असतो आणि म्हणूनच या दिवशी रात्री 12 वाजता चंद्रप्रकाशामध्ये दूध ठेवून त्या दुधाचं ग्रहण केलं जातं, जेणेकरून आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच बघा, या दिवशी माता लक्ष्मी रात्री 12 वाजता पृथ्वी तलावरती भ्रमण करत असते. जो व्यक्ती तिची उपासना, आराधना, सेवा करत असतो तर त्या व्यक्तीला ती धनसंपत्ती, आरोग्य प्रदान करत असते. आणि म्हणूनच या दिवशी अनेक जण रात्री 12 वाजेपर्यंत जागून लक्ष्मीची सेवा करत असतात. ज्या घरामध्ये या दिवशी रात्री लक्ष्मीची सेवा केली जात नाही किंवा घरामध्ये अंधार असतो, तिथे माता लक्ष्मीची बहीण अक्काबाई, तिला अलक्ष्मी असं म्हटलं जातं, तर ती त्या घरामध्ये वास करत असते आणि म्हणून त्या घरामध्ये दरिद्रता येऊ लागते. आणि म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेला रात्री 12 वाजेपर्यंत जागरण करून लक्ष्मीची सेवा करावी असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. तसेच बघा, कोजागिरी पौर्णिमेचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही उपाय सांगितले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय एक प्रभावी उपाय सांगणार आहे. उद्या सोमवारी कोजागिरी पौर्णिमेला तुळशीजवळ ठेवा ही एक वस्तू. घरामध्ये पैसा येईल, कर्ज फिटेल, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची भरभरून अशी प्रगती होईल, अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला तुळशीजवळ ठेवायची आहे, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी देवे नमो नमः लिहायला विसरू नका, ज्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावरती, तुमच्यावरती सदैव राहील. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे, हा उपाय आपल्याला उद्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा ही एक वस्तू तुळशीला अर्पण करायची आहे. आणि जर तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेला हा उपाय नाही करता आला तर तुम्ही दुसऱ्या दिवशी 7 तारखेला 9 वाजण्याच्या अगोदर हा उपाय केला तरीही चालणार आहे. कारण उदय तिथीनुसार या दिवशी काही पौर्णिमा सकाळी साजरी केली जाणार आहे. उद्या ज्या घरामध्ये कोजागिरी पौर्णिमा च्या दिवशी हा उपाय केला जातो तिथे अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि त्या घरातील व्यक्तीच्या सर्व मनोकामना या पूर्ण होत असतात. कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळस ही अत्यंत पवित्र असून लक्ष्मीचा अवतार म्हणून
म्हणून मानली जाते. ती विष्णूंची पत्नी आहे आणि कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीचा जन्म झाला होता, म्हणून आपण प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करत असतो. या दिवशी तुळशीला ही वस्तू अर्पण केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि आपल्या कुटुंबात सुख समृद्धी येते आणि देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते. आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील, कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल, सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घ्यायची वेळ येत असेल किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज आहे, घरामध्ये पैसा येतो परंतु आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातून निघून जात असेल, जिथे तुम्ही 5 रुपये कमवता तिथे तुमचे 100 रुपये खर्च होत असतात, तर तुम्ही हा उपाय या कोजागिरी पौर्णिमेला नक्की करा. कारण बघा, कोजागिरी पौर्णिमेचा दिवस हा लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो. या दिवशी सूक्ष्म स्वरूपामध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आजूबाजूला वास करत असते आणि तिचा वास हा तुळशीमध्ये सुद्धा असतो. म्हणून या दिवशी तुळशी मला आपण एक वस्तू अर्पण करायची आहे, त्यामुळे लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि लक्ष्मी ही धनाची संपत्तीची देवी मानली जाते. ज्या घरामध्ये तिची सेवा होते तिथेच ती अखंड वास करते आणि म्हणूनच आपल्याला प्रत्येकाला हा उपाय उद्या करायचा आहे. आपल्या घरामध्ये जी तुळस आहे तर त्या तुळशीपाशी हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद किंवा मग पंचगव्य टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचं, वातावरण प्रसन्न करायचं आणि यानंतर तुम्ही हा उपाय करायचा. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. यासाठी एक मातीची पणती घ्या किंवा मग कोणत्याही धातूचा दिवा तुम्ही घेतला तरी चालेल. त्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. तूप हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे तूप हे घालायचं आणि आपल्याला जी फुलवात असते तर ती फुलवात घालायची दिव्यामध्ये. फुलवात लावताना तिला थोडंसं हळदी कुंकू लावायचं आणि पिवळी करायची आणि यानंतर ही फुलवात तुम्हाला दिव्यामध्ये टाकायची आहे. फुलवात नसेल तर तुम्ही कापसाची वात घ्या, दुहेरी कापसाची, त्याला थोडी हळदी कुंकू लावा आणि ती दुहेरी कापसाची वात त्या दिव्यामध्ये लावायची आहे. यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. ताटामध्ये हळदी कुंकू, अक्षता घ्यायच्या, फुलं घ्यायची. तसेच बघा, एका वाटीमध्ये तुम्हाला थोडीशी चणा डाळ आणि एक गुळाचा खडा ठेवायचा आणि सोबतच तुम्हाला एक कवडी लागणार आहे. कवडी ही सर्वांना माहीत आहे. जेव्हा माता लक्ष्मीचा जन्म हा समुद्र मंथनातून झाला तेव्हा कवडीची देखील उत्पत्ती झाली होती आणि कवडीला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. म्हणून तुम्ही माता लक्ष्मीचा कुठलाही फोटो, मूर्ती पाहिली असेल तर गळ्यामध्ये त्यांच्या कवड्यांची माळ असते, म्हणून तुम्हाला एक कवडी घ्यायची आहे. जर तुमच्या घरामध्ये कवडी असेल तर ती घेतली तरी चालेल किंवा मग विकत आणली तरीही चालेल. यानंतर 2 अखंड फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या. या सर्व वस्तू घेऊन तुळशीपाशी जायचं. त्यानंतर हा दिवा तुळशीपाशी प्रज्वलित करायचा. तुळशीला जल अर्पण करायचं. जल अर्पण करताना शुद्ध पिण्याचं पाणी घ्या. त्यामध्ये तुम्हाला थोडीशी साखर टाकायची आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे आणि यानंतर हे जल तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे. यानंतर तुळशीला हळदी कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करायची. धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. यानंतर तिथेच तुम्हाला तुळशीपाशी बसून तुळशीच्या कुंडीमध्ये थोडीशी माती उजव्या हातामध्ये घ्यायची आणि त्यावरती तुम्हाला ही कवडी आहे ती ठेवायची. कवडी घेताना तुम्ही पिवळ्या रंगाची घ्या. पिवळ्या रंगाची नसेल तर तुम्ही त्याला हळद लावून घेतली तरी चालेल. उजव्या हातात आपण जी माती घेतलेली आहे त्याच्यावरती तुम्हाला ती कवडी आणि लवंगा ठेवायचा आहे. 1 वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं. 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आणि कणकधारा स्तोत्राचं 3 वेळा पठण करायचं. ह्या उच्च कोटीच्या सेवा आहेत माता लक्ष्मीच्या. या सेवा केल्या तर माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी तुळशी मातेला प्रार्थना करायची आणि त्यानंतर या वस्तू तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये गाडून टाकायचं आहे. तुळशीच्या मुळाशी छोटासा खड्डा
करून त्यामध्ये त्या वस्तू ज्या आहेत त्या पुरून टाकायच्या। कारण बघा या वस्तू लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करतात, कारण त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत। आता तो गुळ पाणी जो आपण घेतलेला होता तर ते सुद्धा तुळशीच्या मुळाशी ठेवायचे। ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत 11 वेळा तुळशीला प्रदक्षिणा करायचा। दोन्ही हात जोडून देवीला प्रदक्षिणा करायची आणि यानंतर काही वेळांनी ते चणा डाळ आणि गूळ उचलून घ्यायचा आणि गाईला खाऊ घालायचा आहे। तुमची घरची गाय असेल, शेतातली गाय असेल, कोणतीही गाय असेल तर तुम्ही तिला तो खायला देऊ शकता। तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो आपल्याला कोजागिरी पौर्णिमेला करायचा आहे। सकाळी, दुपारी, संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही करू शकता। तर बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा। चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते। उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू। झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी आणि माता महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।